सकाळी आता गुरुवार असल्यामुळे तुमचा भाऊ गेला बाजारला, आमच्या आजी बहिणीला पण इकडे सकाळ सकाळी गिऱ्हाईक आलो होतो. आईला म्हणलं भाजी किती भाजी आमची. आपल्याला काही जास्त बाजार नव्हता घ्यायचा, कारण मम्मीला हाय उपास, त्यामुळे आपलं चकण्या मिठापुरतं घेतलं. भाऊ किती घेतला बाजार? ओ झाला बाजार भाऊ की? तुमच्या गावात भरतो का नाही बाजार तेवढं कमेंट मध्ये सांगा. आपला बाजार झाला होता मग लगेच कॅश ऑन पेमेंट करून टाकलं. तर चकण्या मिठापुरतं आजीला पैसे दिले खर्चायला, आणि आता ना जंबे आजींना पण लिफ्ट दिली. आपली जी रोपवाटिका आहे त्यामध्ये आपल्याला आज फवारणी करायची होती बरं का. तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दाखवलं ते औषध आहे, ते बिल्ट आणि कुमन येलो आणि स्टिकर आहे, आणि मस्तपैकी मारून घेतलं, कारण याने जे पिवळं पण आहे रोपामध्ये, जे मर होते ते मर थांबणार आहे आणि उंची पण स्टॉप होणार आहे. दाजींची कांदा लागवड पण एकदम प्रगती पथका होती, आणि आपलं पण कांदा भरण्याचं एकदम काम प्रगती पथका. इकडे नाना पण आले होते. नाना म्हणलं टाका भरून. नाना म्हणले आता मी काय दसऱ्यापर्यंत भरीत नाही, आणि आता कांदा भरायचा अडचण येतोय, म्हणलं मग गेट खोलून टाकावा. मागच्या वेळी आपण जो व्हिडिओ काढला होता गेट ओपनिंगचा, तो आता 56 मिलियन वरती गेलाय. आता हा किती जातोय काय माहिती, तुमच्या कृपेने आता बघू. आणि मग मस्त पैकी गोण्या वगैरे भरले होते, इकडं ना ढिगार लागलाय. आता म्हणलं जे लवकर गाडी त्यामुळे ना पटापटा भरून घेऊया. आणि इकडे लगेच आले बा बोळगे भाऊंची गाडी. आपण आपला कांदा आहे डायरेक्ट ना बेळगावला पाठवलाय बरं का मित्रांनो. 2 टायमाची भाकरीसाठी तुमचं ऑर्डर वखारी खाली शिरला, कारण ह्याच्या खाल्ले कांदे आले होते. बोळगे पाहुण्यांचा 1857 काळातील हा डायनासोर आहे ना, एकच नंबर आहे भाऊ. मी म्हणलं आम्हाला देता का ह्यो नवाजा घेऊन? ते म्हणले तसला काय लाड नसतो, ह्यो ना आमचं ना लय डेंजर ट्रॅक्टर आहे. दाजी पण मोकारच ना काम करत होते बा. म्हणलं मोकार बरगड दुखायच्या दाजी, आता करा सुट्टी. दाजी म्हणले जातो आता घरी. आणि मम्मी म्हणले उपासाला ना आपल्या घरातल्या बेंड्या घेऊन इकडं आपल्या वावरमध्ये आपण बेंड्या लावतात, कुणाला पाहिजे असले तर ना येऊ नका बरं का आणायला. मम्मीचा वाढदिवस असल्यामुळे म्हणलं आता शिपी आमटीचा ना मोकार खर्च करून टाकून मॅर द्या लोकांना हाय उपास. आणि ह्यांनी पण आपली शिपी आमटी टाकली जाळून. माझ्या दलिंद्र मित्राला मी सोबत घेऊन आलो होतो बरं का. मग काय 4-5 किलोचा केक आणला होता. तोच मम्मीला म्हणलं टाक का आपण, तुला तर काय उपास आहे म्हणलं, तुला तर काय केक खायचा नाही. आणि सगळे आमचे मामा ते सुरतचे आणि आमचे ना खराडे मामा पण ते सगळे गँग आले होते. आणि मम्मीला उपास असल्यामुळे मीच केक खाऊन टाकला. आणि संध्याकाळी इकडे दाबून पार्टी चालू होती. तुम्ही पण जेवून घ्या. धन्यवाद.